तर वळूया पुढील बातमीकडे। आदित्य ठाकरेंनी मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवर जोरदार टीका केली। शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज आहेत, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हे निर्लज्ज सरकार जे खोटं मुख्यमंत्री बोलत आहेत, खोटंपण आणि खोकेपण हे दोन्ही आता त्यांचं धोरण झालेलं आहे। लाजिरवाण गोष्ट ही आहे की आता पडल्यानंतर मिंदेंनी ढकलून दिले नेव्हीवर, म्हणजे स्वतःची काही जबाबदारी नसल्यासारखं नेव्हीवर ढकलून दिलेलं आहे। त्यांना लाज वाटली पाहिजे। निर्लज्जता आहेत पण खोटारडेपण ते कळलं। तर वळूया पुढील बातमीकडे। आदित्य ठाकरेंनी मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवर जोरदार टीका केली। शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज आहेत, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हे निर्लज्ज सरकार जे खोटं मुख्यमंत्री बोलत आहेत, खोटंपण आणि खोकेपण हे दोन्ही आता त्यांचं धोरण झालेलं आहे। लाजिरवाण गोष्ट ही आहे की आता पडल्यानंतर मिंदेंनी ढकलून दिले नेव्हीवर, म्हणजे स्वतःची काही जबाबदारी नसल्यासारखं नेव्हीवर ढकलून दिलेलं आहे। त्यांना लाज वाटली पाहिजे। निर्लज्जता आहेत पण खोटारडेपण ते कळलं।